हाय मित्रांनो, तर आज मी बनवणार आहे दुधीचा हलवा। तर चला तुम्हाला दाखवते कशी बनवते ते। बघा, मी अशी दुधी साफ करून घेतलेली आहे आणि आता मी हे दुधी खिसून घेणार आहे खिसणीमध्ये। इथे मी फ्लावरची भाजी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, राई, जिरा आणि कोथिंबीर, मिरची आणि थोडीशी हिंग आणि गरम मसाला वगैरे टाकला आहे। आणि हे फ्लावर मी शिजवून घेतले आहेत, ते बघा। आता मी त्याच्यामध्ये टाकते। हे बघा, आता मी असं खाली वर करून घेणार आहे। थोडंसं तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकता, कारण की मॅगी मसाल्याने जरा चव वाढते। 5 मिनिटं मी आता अशी वाफेवर ठेवणार आहे। गॅस बंद करून टाकू। आता आपण हलव्याची तयारी करूया। आता हे दुधी मी खिसून घेणार आहे, त्यासाठी मी काय काय घेणार आहे ते पण दाखवते। झाकण मारून ठेवते, तर आपण दुधी खिसून घेऊया। हे बघा, हे मी आता दुधी आहे ना खिसून घेतलेला आहे अशा प्रकारे। आणि इथे मी टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये आता ना दुधी शिजण्यासाठी टाकते। हे बघा, हा गूळ आहे, मी हा थोडा ठेचून घेतला आहे एवढा। आणि आता मी तो पण गूळ टाकून देते या हलव्यामध्ये। बघा, गूळ टाकलेला आहे। आता आपण हा गुळाला पाणी सुटणार, पाणी चांगलं आटवून घ्यायचं आहे। ते शिजवायला असंच सोडूया। त्यानंतर मग त्याच्यामध्ये वेलची थोडीशी टाकूया आणि थोडंसं दूध पण टाकूया। आता मी टाकणार आहे याच्यामध्ये हलव्यामध्ये पाणी कमी होत चालले, मावा आणि थोडीशी वेलची पूड। फ्रीजमध्ये होता म्हणून तो कसा झाला। त्यानंतर टाकूया व्यवस्थित असा तूप टाकणार आहे थोडंसं। हा तूप आहे, तूप टाकते मी। त्यानंतर टाकणार आहे मी दूध, गरम केलेलं दूध आहे ते दूध टाकते मी। आता मस्त पाणी आटू द्यायचं आहे। आणि आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। बघा, सॉरी, दुधीचा हलवा तयार झालेला आहे विसरली मी, कारण नेहमी आपण गाजरचा हलवा बनवतो म्हणून मला तो गाजरचा हलवाच लक्षात राहिला। तर दुधीचा हलवा तयार झालेला आहे। हे बघा, तुम्ही पण अशा प्रकारे बनवून खाऊ शकता। जर ही रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।